मी गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील ईश्वर साथ शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक सद्बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे निष्पक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील ईश्वर साथ शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायुक्त पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते केलीच करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व प्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर शिंदेच्या शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ अशी ओळख असलेल्या गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। पुन्हा एकदा गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदी स्थान मिळालेलं आहे। जळगाव ग्रामीण या मतदारसंघातनं सलग 5 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहकारी अशी गुलाबराव पाटील यांची ओळख आहे। त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ असं ज्यांना संबोधलं जातं ते गुलाबराव पाटील पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये। यापूर्वी विविध खात्यांचे मंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांनी काम पाहिलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्यांना संधी सहकार राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रीपदं ही यापूर्वी गुलाबराव पाटील यांनी भूषवलेली आहेत। शिवसेनेचे शाखा प्रमुख ते मंत्री असा त्यांचा आजवरचा प्रवास राहिलेला आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ। नागपुरातनं हा शपथविधी सोहळा आपण लाईव्ह पाहतो आहोत। गुलाबराव पाटील यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे। श्री गणेश रामचंद्र नाईक